कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे। आई अंतराळ देवी मानसकोंड आणि मंगलमूर्ती मेडिकल या पुढील होणारा सामना असणार आहे। दोन्ही संघाने तयार राहायचे। सुंदर असे दोन्ही संघ थोडीशी मराठी रोशन सर यांनी थंडी पडले परंतु या थंडीमध्ये देखील चांगल्या प्रकारचे आपला प्रेक्षक पाहायला मिळत आहेत। दरम्यान दादर संघाचा खेळाडू प्रत्येक चढाईचे 30 सेकंद आपल्या मैदानासमोर परत बघा। तारखेच्या उद्गाव संघाला अजून खात्री खोलता नाही, चांगला खेळ केला पाहिजे या खेळाडूची अपेक्षा आहे। आणि आता मात्र पुन्हा एकदा एक सुंदर प्रकारे जी कव्हर बनतात ते कव्हर या ठिकाणी या मैदानात पाहायला मिळते। आणि एक खेळाडू बाहेर जातोय। दरम्यान जाधववाडी संघाचा खेळाडू 2 नंबरचा जशी खेळाडू चढाई करतोय। 5 खेळाडू समोर सुंदर प्रकारे दोन्ही संघामध्ये आपला सामना पाहायला मिळतोय। दोन्ही संघ चांगला खेळ करतायत परंतु पुढील होणारा सामना आहे आई अंतराळ देवी मानसकोंड विरुद्ध मंगलमूर्ती मेडिकल। दोन्ही संघाने तयार राहायचे। कबड्डी खेळ बघण्यासाठी बरेच प्रेक्षक आहेत गर्दी। कबड्डी बघण्यासाठी बरेच प्रेक्षक आहेत गर्दी। आणि बघूया मैदानाची पाहायला मिळते जवळपास 10,000 लोकांची गर्दी या ठिकाणी। सुंदर अशी या नगरीमध्ये बरेचसे प्रेक्षक हा सामन्याचा आनंद घेत आहेत। बघूया थर्ड रेड आहे। 5 खेळाडू मैदानामध्ये वागदाई संघाचा 5 नंबरचा खेळाडू अतिशय खोलवर चढाई करतोय, पकडायचे आव्हान करतोय। आणि आता मात्र बघूया एक सुंदर प्रकारे या ठिकाणी या खेळाडूची पकड केली जाते। आणि आता मात्र एकच गुण म्हणत आहे, एका गुणाने खाते खोललंय उजवा संघाने। 11-1 10 गुणाची आघाडी आहे ती जाधव संघाकडे। बघा बोनसचा प्रयत्न करतोय सुंदर की याडचा प्रयत्न करतोय, पंचायत वजन घेतोय। 2-2 झाके लावले। आणि बघूया अजूनही बोनस करताना अतिशय सावध असा करायला तो मागचा पाय उचलला तो थोडासा आणि पूर्ण रेषा क्रॉस करायची असते। 2 नंबरचा चढाईपटू चढाई करतोय। याची शांत चढाई आपल्याकडे त्याला आघाडी आहे आणि या आघाडीमध्ये बिघाडी व्हायची नसेल तर जाधववाडी संघाला नक्कीच आपला खेळ शेवटपर्यंत असा ठेवावा लागेल। थोडासा टाइमपास करायचा प्रयत्न करतोय या संघाचा खेळाडू, तर त्याला माहिती आहे की आपण या आघाडी घेतलेली आहे। थर्ड रेड करा किंवा मरा नाही तर मैदानाच्या बाहेर रस्ता धरा। बघूया या खेळाडूला चांगल्या प्रकारे अतिशय खोलवर चढाई करतोय, पण त्याचे लक्ष वेधून घेतोय। आणि आता मात्र नक्कीच मला वाटतं सुंदर अशी आणि एक सुंदर बघूया किती बोनस गुण आणि 1 गुण दोन्ही संघाला 1-1 गुण मिळतोय। 2 गुण 12-2 10 गुणांची आघाडी आहे अजूनही वागदाई जाधववाडी संघाकडे। सुंदर प्रकारे या ठिकाणी पंच आपली कामगिरी करतायत। पुढील होणारा सामना आहे आई अंतराळ देवी मानसकोंड विरुद्ध मंगलमूर्ती मेडिकल। मित्रांनो तयार राहायचंय। आज सामना संपल्यानंतर लगेचच आपल्याला तिसरा पुकार देण्यात येईल, याची कृपया आपण नोंद घ्या। कबड्डीमध्ये असतो 7 खेळ संच, कबड्डीमध्ये असतो 7 खेळ संच आणि मैदान प्रमुख बजावतात ते म्हणजे या मैदान पंच। सुंदर प्रकारचे या ठिकाणी पंच आपल्या वर्षाचं पाहायला मिळत आहेत। थर्ड रेड आहे आणि आता मात्र बघूया 4 खेळाडू मैदानामध्ये असताना या खेळाडूची पकड होते का अतिशय खोल लढाई करतोय। उजव्या कपडून डाव्या कपड्यामध्ये आता मात्र चढाई करायची गरज आहे आणि सुंदर प्रकारे चढा काढला तिने। एक चांगली पकड या मैदानाची पाहायला मिळते आणि चांगला खेळाडू बाहेर जातोय। 12-3 शेवटची 3 मिनिटे जाहीर करतात पंच वेळाधिकारी। 6 खेळाडू मैदानात असताना बोनसचा प्रयत्न करणार आहे। उजव्या कपडून डाव्या कपड्यामध्ये 3 मिनिटाचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये। खेळ झाला आणि आता मात्र बघूया थोडासा या ठिकाणी घाई होते परंतु वागदा संघाला चांगला गुण मिळतोय। दरम्यान शेवटची काही मिनिटे या ठिकाणी आणि आता मात्र बघूया एक चांगल्या प्रकारे खेळ बाहेर जातोय। सुंदर पकड आली या ठिकाणी राहील
आणि आता मात्र काही मिनिटे शिल्लक असताना उजवा संघ बघूया 4 गुण 12-4 अजूनही 8 गुणाची बोनसचा प्रयत्न करतोय. बोनस गुण अतिशय महत्वाचा आहे. बघूया शेवटच्या काही मिनिटांमध्ये सामना 2 मिनिटाचा खेळ बाकी आहे आणि सामना हलवून सोडलाय मला रोशन सर. आता मात्र थोडासा जागा झाला दिसतोय. तारकेश्वर उजवा संघ प्रत्येक गुण अतिशय महत्वाचा आहे. लाईन पकडले मला वाटतंय. बघूया खेळाडू थोडासा टाइमपासचा प्रयत्न करतोय. त्याला माहिती आहे की आपल्याला आघाडी आहे आणि आघाडीमध्ये बिघाडी जर झाली तर काहीच फरक पडत नाही. परंतु दोन्ही संघ आणि बघूया 6 खेळाडू मैदानामध्ये आहेत आणि बघूया काही मिनिटे शिल्लक असताना आणि बघूया माराचा दावा करतोय परंतु बोनस गुण दिलाय. बोनस दिलाय गुण पंचाने. बघूया कृपया कुणी बोलू नये. अति सुंदरसे पंच या मैदानात आणले आहेत. शेवटचं 1 मिनिट शेवटचा 7 सेकंद या सामन्याची आणि बघा आता मात्र प्रयत्न करतोय परंतु काही नियम असतात कबड्डी खेळामध्ये आणि 9 नंबरचा खेळाडू पुण्याचा 6 खेळाडू बोनसचा प्रयत्न करतोय. बोनसच्या आतमध्ये घुसला आणि बघूया पुण्याचा बोनस पर 2 गुण आणि आता मात्र 8-13 5 गुणाची आघाडी आहे. 8-13 5 गुणाची आघाडी शेवटच्या काही सेकंदामध्ये लास्ट 2 सेकंद आणि आता मात्र दोन्ही संघात चांगला खेळ करणार आहे. या सामन्याची काही सेकंदामध्ये तर शिल्लक आहेत. तारकेश्वर उजगाव संघ चांगला प्रयत्न होता परंतु आता मात्र मला वाटतं खेळाडू कुठे आहे पकडतो कुठे आहे आणि उजगाव संघ थोडासा मागे पडतोय. देवी मानसकोट आणि आता मात्र बघूया 6 खेळाडू मैदानामध्ये आहे. बोनस घेऊन सोडला त्याने अतिशय सुंदर असा बोनसच्या आत जाऊन खेळाडू खेळतोय आणि बघूया किती खेळाडू मला वाटतं. बघूया एक सुंदर प्रकारची आई त्या ठिकाणी पकड पाहायला मिळते. रायडर बाद होतोय. 8-15 बघूया लाईन घेऊन सांगताय प्रेक्षक. बघूया 5 खेळाडू मैदानामध्ये आहेत आणि आता मात्र काही सेकंद वाघजाई जाधववाडी संघ चांगल्या प्रकारे खेळ करून सुंदर प्रकारची आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत आपला खेळ या मैदानात दाखवला. चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा 1 गुणाची आघाडी आणि त्या ठिकाणी खेळ संपतोय. 9-16 7 गुणांनी हा संघ जाधववाडी संघ विजय होतोय. दोन्ही संघाचे या मंडळाकडून हार्दिक असे स्वागत. सुंदर असा खेळ केलाय.